नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये जे पण काही जागा आहेत त्या जागेसंदर्भात आपण माहिती पाहणार आहे. तर टोटल महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 5347 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये जे पण काही संपूर्ण माहिती आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तसेच त्यांना वेतनमान किती दिलं असणार, वय किती असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला जी पण काही माहिती सांगणार आहे ती माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या. तर मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे, मी आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये जे पण काही पद आहे त्या पदाचं नाव आहे विद्युत सहाय्यक, इलेक्ट्रिकल असिस्टंट. शैक्षणिक पात्रता असणार आहे ह्याचे 10+2 बंधातील माध्यमिक शाळा परीक्षा 10वी. आणि 2 नंबरला त्याचं तसेच त्यामध्ये ITI कंप्लीट पाहिजे. त्यामध्ये ITIमध्ये पण जे काही कोर्स आहे तुमचं वीज तंत्री, तारतंत्री, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षांचा पदविका इलेक्ट्रिशियन, वायरमॅन अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता यामध्ये वय पहा, वयाची अट काय आहे, 29 डिसेंबर 2023 रोजी 18 कमीत कमी असायला पाहिजे, ते 27 वर्षे जास्तीत जास्त पाहिजे. आणि मागासवर्गीयांसाठी तुम्हाला बघा 5 वर्षे त्यांनी वयामध्ये सूट दिलेली आहे. 27+5 तुम्हाला टोटल बघा एकूण 32 वर्षाचा जरी उमेदवार असेल तर ह्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, यामध्ये नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला ते पदासाठी तुम्हाला तिथे पाठवू शकतात. फीज काय असणार आहे पहा, खुला प्रवर्गासाठी 250 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 125 रुपये असणार आहे. तसेच आता यामध्ये जे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ही 19 एप्रिल, म्हणजे पहिला 20 मार्च 2024 होती. तसेच आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ते 20 मार्चपासून 19 एप्रिल 2024पर्यंत तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. परीक्षा अधिकृत वेबसाईट पहा, ह्याच्यामध्ये शुद्धीपत्र दिलेलं आहे, जाहिरात नोटिफिकेशन म्हणलेलं आहे त्यांनी. आपण आता यामध्ये मेन जाहिरातीवर जाणार आहे. आता पहा, जाहिरात त्यांनी दिलेली आहे, ती जाहिरात मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करतो मित्रांनो. आता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जाहिरात क्रमांक दिलेला आहे, दिनांक दिलेला आहे. आता हे जे काही मेन चौकन दिलेलं आहे, चौकानामध्ये त्यांनी मुख्य माहिती दिलेली आहे. आणि ही जी काही भरती आहे, जे पण काही उमेदवार भरतीसाठी फॉर्म भरणार आहे, ह्या माहितीकडे तुम्ही एकदम म्हणजे कटाक्षाने तुमचं लक्ष असू द्या. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची जी काही वेतन गट आहे ते 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या, म्हणजे ही जी काही भरती आहे ती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. ही 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राट किती असणार आहे तुमचं, 3 वर्षाचा कंत्राट असणार आहे. 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून उमेदवारांना तंत्रज्ञ, कोणत्या पदावर तुम्हाला घेणार आहे त्याने, तंत्रज्ञ पदावर, नियमित पदावर सामावून घेण्यात येईल म्हणतात. आता रिक्त पदांचा जो घोषवारा आहे तो तुम्ही थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रवर्ग दिलेला आहे त्यांनी. आता पदसंख्या म्हणतात, अ जा साठी 673, अ ज साठी 491, वि जा साठी 150, भ ज साठी 145, भ ज साठी 196, भ ज क साठी 196, भ ज ड साठी 108 आहे. विमा प्रव साठी 108 आहे. ई मा व साठी 895 आहे. आ दु घ साठी 500 आहे. खुला प्रवर्गासाठी 2081 जागा, असे एकूण 5347 जागा आहेत. आता यामध्ये दिव्यांग उमेदवारासाठी एकूण 424 पद आहे. यामध्ये दिव्यांगाचा प्रकार कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे वगैरे, आम्ल हल्लाग्रस्त. त्यांनी टिप काय म्हणलेले पहा, वरील तक्त्यामध्ये नमूद प्रवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. शैक्षणिक पात्रता आपण मागाशीच पाहिलेली आहे, 10+2 पाहिजे आणि ITI पाहिजे तुम्हाला. आता यामध्ये अखेर जे काही वयोमर्यादा आहे, वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, कमीत कमी 18 ते जास्त 47 वर्ष आहे. दिव्यांगासाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी 45 वर्ष. अशा पद्धतीने जे काही वयाची अट लागू आहे ते आता खेळाडूंसाठी 5 वर्ष वयामध्ये शिथिल दिलेलं आहे त्याने. अनाथांसाठी 5 वर्ष दिलेले आहे. तर मग मित्रांनो, आता आपण मानधनाकडे जाऊया. एकूण मानधन तुम्हाला किती भेटणार आहे. आणि त्या अगोदर पहा, त्यांनी वयोमर्यादेकरिता SSC प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल म्हणतात. जे तुम्हाला 10वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे, त्याच्यावर जे तुमची जन्मतारीख आहे ती तुमची जन्मतारीख ग्राह्य धरली जाणार आहे. आता यामध्ये मानधन पहा किती असणार आहे. मानधन महत्त्वाचं आहे आपल्याला. आता निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल. प्रथम वर्षासाठी तुम्हाला देणार आहे मानधन त्यांनी बघा, एकूण मानधन रुपये 15,000 देणार आहे. हे मानधन तुमचं तक्ता असणार आहे.
आणि द्वितीय वर्षासाठी 16,000 रुपये देणार आहेत. तृतीय वर्षासाठी त्यांनी 17,000 रुपये अशा पद्धतीने ते मानधन देणार आहेत. आता पुढे उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी तुमचं PF कटणार आहे, आयकर कटणार आहे, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल. तसेच विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित काय म्हणतात त्यांनी तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये 25,880 ते तुम्हाला बघा त्यांनी 28,405 पुढे 34,505 अशा जे काही वेतन आहे तुमचं 50,835 या वेतन श्रेणीमध्ये घेण्यात येईल. तर मग मित्रांनो महत्त्वाच्या ज्या काही तारखा आहेत बघा, ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. तर त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येईल. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल असे त्यांनी म्हणतात. मग मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती कव्हर करत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा, व्हिडिओला मध्ये तुम्हाला स्किप करायचं नाही आहे. जे ते स्किप करून पाहिजे ते तुम्ही स्किप करून पाहू शकता. जे काही मगाशी तुम्हाला मी तक्ता दाखवलो ते तक्त्यावर तुम्हाला व्हिडिओला म्हणजे स्टॉप करून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायची आहे. आता पहा आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूद दिलेली आहे. त्यांनी आरक्षणाची जे काही तरतूद आहे ते तुम्हाला म्हणजे तुमच्या मी स्क्रीनवर दाखवतो, ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. तुम्हाला मी संपूर्ण माहिती जर सांगत बसलो तर आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल. पुढे पहा समांतर आरक्षणाची जे काही तरतूद आहे, महिलांचे समांतर आरक्षण दिलेले आहे. त्यांनी भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता जे आरक्षण लागते, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, शिकाऊ उमेदवारांकरिताचे समांतर आरक्षण काय आहे, अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंचे समांतर आरक्षण काय असणार आहे. आता पुढे पहा त्यांनी दिव्यांग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण काय असणार आहे. हे संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढे पहा विद्युत सहाय्यक पदाकरिता सुनिश्चित केलेला दिव्यांगचा जो काही प्रकार आहे त्यांनी ते सांगितलेला आहे. दिव्यांग प्रकार मागे सांगितलं तुम्हाला. माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण की जे 15% असणार आहे पहा. अशा पद्धतीने हे संपूर्ण अनाथ उमेदवारासाठी समांतर आरक्षण. निवड पद्धती कशा पद्धतीने होणार. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, निवड पद्धती कशी होणार आहे हे आपण संपूर्ण पाहूया बा मित्रांनो. हे निवड पद्धतीचा संपूर्ण पार्ट आहे, यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो निवड पद्धत कशी होणार आहे. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचे माध्यम हे मराठी इंग्रजी राहील बा मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी राहील. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलविण्यात येईल. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रते पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. ऑनलाईन अर्जामध्ये दर्शवलेल्या माहिती पृष्ठार्थ योग्य ते दस्तऐवज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील, अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. आता याच्यामध्ये एक्झाम कशी होणार आहे पहा. ऑनलाईन एक्झाम तुमचे विषय उपविषय. 1 नंबरला तांत्रिक विषयाचे विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज हे प्रश्न 50 असणार आणि गुण 110 असणार आहे. 2 नंबरला सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड, त्यामध्ये तर्कशक्ती रिझनिंग असणार आहे. ब संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी भाषा मराठी लँग्वेज म्हणजे व्याकरणावर असणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये ब क मध्ये बघा साठी 40 प्रश्न 20 मार्कासाठी, ब ला बघा 20 प्रश्न 10 मार्कासाठी, क ला बघा 20 प्रश्न 10 मार्कासाठी. असे टोटल प्रश्न तुमचे 130 असणार आहे आणि गुण 150 असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी तुम्हाला 120 मिनिटाचा म्हणजे जवळजवळ तुम्हाला 2 तासाचा असणार आहे. आणि एक्झाम ही चुकीच्या उत्तरांना शास्त्रीय दंड असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेले एकूण म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो 1/4 म्हणजे 0.25%. अशा पद्धतीने हे गुणदंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येईल. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर मित्रांनो तुमचं 1 मार्क कट होणार. अशा पद्धतीने ही एक्झाम असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ह्याच्यामध्ये. आता पुढे पहा त्यांनी जी काय माहिती दिलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे बघा. दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारीसुद्धा रद्द करण्यात येईल. अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ही तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. आता परीक्षा शुल्क आपण मगाशी सांगितले आहे तुम्हाला. खुल्या प्रवर्गासाठी 250 प्लस GST आणि मागासवर्गासाठी 125 प्लस GST असणार आहे. ऑनलाईन म्हणजे जे काही फॉर्म भरताना तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे भरायचं आहे. म्हणजे जे काही फीज आहे कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते ना परतावा राहील.
इतर अटी काय आहेत ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये. पहा, मी तुम्हाला स्क्रोल करत आहे आणि ह्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ मी येथे संपवत आहे आणि ही जी काही माहिती आवडली आहे आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.